नमस्कार मित्रांनो, 28 फरवरी 2024 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 6,000 रुपये जे आहे ते जमा करण्यात आलेले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळमधून PM किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दुसरा आणि तिसरा हप्ता मिळून असे 4,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरित करण्यात गेलेले आहे। मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडल अकाउंटवरून देखील तुम्ही इथे पाहू शकता। यवतमाळ प्रधानमंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ अनावरण राष्ट्राला समर्पित करण्यात आला आहे। PM किसान सन्मान निधीचा 16वा हप्त्याचे आणि शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याचे थेट बँक खात्यांमध्ये वितरित करण्यात आले आहे आणि सोबतच पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे देखील अनावरण यावेळी इथे करण्यात आलेले आहे। आणि महाराष्ट्र DGIPR या अकाउंटवरून देखील तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरण करण्यात आलेले आहे आणि सुमारे राज्यातील 88 लाख शेतकरी कुटुंबांना हा जो लाभ आहे तो मिळणार आहे। तर मित्रांनो, तुमच्या खात्यांमध्ये हे पैसे आले की नाही ते तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता। तर तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांना हा जो मेसेज आहे तो स्क्रीनवर पाहू शकता। अशा प्रकारचा जर मेसेज तुम्हाला आलेला असेल ज्यामध्ये लिहिलेलं असेल NSMNY, जर असा प्रकारचा मेसेजमध्ये लिहिलेलं असेल तर ते नमो शेतकरी योजनेचे पैसे आहे। आणि जर त्या मेसेजमध्ये PM किसान अशा प्रकारे जर तुम्हाला तिथे मेसेज दिसत असेल तर ते PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे तुमच्या खात्यांमध्ये जमा झालेले आहे। सोबतच मित्रांनो, जर तुम्हाला कुठल्या शेतकऱ्यांना जर मेसेज आलेला नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला तुमचं बँक अकाउंट स्टेटमेंट जे आहे ते चेक करायचे आहे। आणि बँक अकाउंट स्टेटमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्या रेफरन्समध्ये जेव्हा तुम्ही बँक अकाउंट स्टेटमेंट काढाल तेव्हा त्यामध्ये त्या रेफरन्समध्ये तुम्हाला बघा KSN NSMNY अशा प्रकारचा जर जो रेफरन्स दिसत असेल तर तिथे ते जे पैसे आहे ते नमो शेतकरी योजनेचे आहे। आणि त्यामध्ये जर तुम्हाला PM किसान अशा प्रकारचा रेफरन्स दिसत असेल तर ते तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेचे जे पैसे आहे ते आलेले आहे। आणि मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे परंतु तरी देखील पैसे आलेले नसेल तर तुम्ही 1-2 दिवस वाट पाहू शकता आणि त्यानंतर देखील तुमच्या खात्यामध्ये जर पैसे आलेले नसेल तर मी यावर डेडिकेटेड व्हिडिओ नक्की बनवणार आहे। तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तसे प्रकारे कळवा की कशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार की नाही, कशा प्रकारे चेक करायचे, त्यावर मी नक्की व्हिडिओ बनवून पोस्ट करेल। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज आणि माहिती मिळवण्याकरता जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे, त्यावर क्लिक करा। सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओज जे आहेत मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवत राहील।